तो चलिए शुरू करते हैं। गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज आहे ना फ्राईड चिकन आणि मॅश पोटॅटो बनवणार आहे। तर आता आपण त्याची रेसिपी बघूया। तर सर्वप्रथम आपण मीठ टाकूया याच्यामध्ये। ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती टाकूया आता। मी 3 टेबलस्पून घेतले। मी अंदाजानुसार बनवते रेसिपी, तुम्ही पण अंदाजाने बनवा। आता ह्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया। आता याच्यामध्ये आपण आपला आगरी कोळी मसाला टाकूया 2 टेबलस्पून। आगरी कोळी मसाला टाकूया 2 टेबलस्पून। आणि आता ह्याच्यामध्ये हळद टाकूया। आता ह्यामध्ये किचन किंग मसाला टाकूया। आणि थोडासा गरम मसाला टाकूया। आता ह्यामध्ये आहे ना तंदुरी मसाला टाकूया। आता याच्यामध्ये ना आपण थोडासा चाट मसाला टाकूया टेस्टसाठी। आता ह्यामध्ये आपण थोडंसं बेसन टाकूया। एक चमचा कॉर्नफ्लॉवरचं आता पीठ टाकूया। यामध्ये ना आता लागेल तेवढं थोडं थोडं करून पाणी टाका आणि मस्त बॅटर बनवून घ्या आणि मिक्स करून घ्या। असं सर्व बॅटर एकजीव करून घ्या। बॅटर ना हे बघा एवढं असं बनवून घ्या। आणि ना आता ह्याच्यामध्ये आपण चिकन टाकूया। आणि आता हे बघा याच्यामध्ये आपण आहे ना चिकन टाकून घेऊया आणि चांगलं चिकनला एकजीव करून घ्या। हे बघा पूर्ण चिकन मध्ये आहे ना बॅटर जाईल इतपत मॅरिनेट करून घ्या। आता आहे ना हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी आपण ठेवूया। 1 ते 2 तास ठेवलं तरी चालेल। चांगलं चिकन मध्ये बॅटर मुरून जाईल आणि खायला सुद्धा चांगलं लागेल। तर आता आपण तळताना बघूया। आता आहे ना मॅश पोटॅटो साठी आपण आहे ना बटाटे आहे ना उकडून घेतलेत, ते आता सोलून घेऊया। आता आहे ना आपली सर्व बटाटे आहेत ना सोलून झालेली आहेत। तर आता आपण त्याला मॅश करून घेऊया। असं फोकनी ना त्याला मॅश करून घ्या। आता आहे ना आपलं सर्व बटाटा मॅश करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। असं आहे ना मॅश करून घ्या। आता मॅश पोटॅटो साठी ना आपण बटर टाकूया पहिल्यांदा पॅन मध्ये। आता आहे ना बटर मेल्ट झाले, तर आहे ना त्याच्यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा टाकूया। आता आहे ना आपण ह्याला मिक्स करून घेऊया।
बटर आहे ना चांगलं बटाट्यामध्ये एकजीव झालं पाहिजे, इतपत मॅश करून घ्या। आता आपण ह्यामध्ये मीठ टाकूया। तुम्ही ना चवीनुसार टाका मीठ तुमच्या। आणि आता त्यामध्ये आपण काळी मिरपूड टाकूया आणि ना आता मिक्स करून घेऊया आपण। आता तुम्हाला किती ते थिक हवंय तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये दूध टाका। मला थोडंच थिक हवंय म्हणून मी थोडंच दूध टाकलंय आणि ना आता मिक्स करून घ्या। तुम्हाला किती क्रीमी हवंय ना तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाका आणि ना असं चांगलं मिक्स करून घ्या त्याला। मी एवढं क्रीमी ठेवलेलं आहे ते। तुम्हाला जर आहे ना अजून क्रीमी हवं असेल तर तुम्ही त्याच्यात अजून दूध ॲड करू शकता। आपण चिकन फ्राय करायला घेऊया। तेल पण चांगलं तापलंय, तेल जास्त तापलेलं होतं ना म्हणून ती कढई अशी थोडी जरा बाजूने ना बेकार वाटते, तुम्ही समजून घ्या। आणि आता आपण चिकन सोडूया त्यामध्ये। नाही एका बाजूने झालंय तर आपण त्याला ना पलटी करून घेऊया, दुसऱ्या बाजूने पण शिजू देऊया। कढईला जरा इग्नोर मारा तुम्ही, कढईवर बघू नका। पण आहे ना नक्की ट्राय करून बघा, खायला खूप टेस्टी लागतं। आता आपलं आहे ना चिकन फ्राय झालेलं आहे तर आपण आता ना ते काढून घेऊया आणि मग आता प्लेटिंग करताना दाखवेन तुम्हाला। चला तर आहे ना आता आपण प्लेटिंग करूया। हे मॅश पोटॅटो आहे ना ते ठेवूया आणि आता आहे ना हे आपलं फ्राइड चिकन झालेलं आहे। मी आहे ना याच्यात कोणताच कलर वगैरे यूज केलेला नाही, मला आवडत नाही म्हणून मी कलर यूज केला नाही। तरी पण बघा किती छान दिसतंय, तुम्ही पण असंच करून बघा आणि आवडलं तर मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।